विदर्भ येथील एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची जी बैठक भंडारा येथे झाली संपन्न झाली, त्या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमान माननीय माजी खासदार शिंदे साहेब हे उपस्थित होते, आमदार नितीनराजे शिंदे साहेब हे उपस्थित होते। त्याचबरोबर त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री संजय घाडगे जे छत्रपती शाहू महाराजांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत ते अध्यक्षपदी होते। सदर बैठक अत्यंत म्हणजे शांततामयपणे आणि कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात झाली। तिथे कोणत्याही प्रकारचे म्हणजे तिथे गोंधळ झालेला नाही। केवळ एक राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ह्याच्या संबंधित एका व्यक्तीने चिंधीगिरी करण्याचा प्रयत्न केला, त्याला तेथील पोलिसांनी योग्यपणे ट्रीटमेंट दिलेली आहे। शरद पवारांचं ते राज्य नाही हे ठणकावून पुन्हा सांगत आहे, ही चिंधीगिरी आमच्याकडे चालू दिली गेली नाही, पळून जावं लागलं। जो तिथे आगाऊपणा करण्याचा एकल्या प्रयत्न करत होता, आपणास पुरावा म्हणून दस्तूरखुद फोटो देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे डंके की चोट पे आतापर्यंतही कष्टकऱ्यांच्या बँकेला कुणी बाधित करू शकलं नाही। मग रोहित पवार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील आणि यापुढे सुद्धा हे काही करू शकत नाहीत, हे डंके की चोट पे सांगू शकतो। त्याचबरोबर सांगायचं तात्पर्य, परभणी जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या काही युवा कार्यकर्त्यांनी म्हणजे श्री दत्ता रेंगे पाटील यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी बॅनर्स लावले शुभेच्छेचे, परंतु मराठा सेवा संघासारख्या काही अपप्रवृत्त लोकांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पोलिसांकरवी दबाव आणण्याचा प्रयत्न केला। मला जे जे संविधान विरोधी आणि डेमोक्रेसी विरोधी वागत आहेत त्यांना ढणकावून सांगायचं आहे, लक्षात ठेवा, माझ्याशी कायदेशीर गाठ असते आणि जर तुम्हाला काही काढायचं असेल तर तो मनोज जरंगे जो बसलेला आहे अंतरवली सराटीमध्ये, त्याच्यामुळे मुलांच्या शाळेवर परिणाम होतो, त्याच्यामुळे सामान्य कष्टकरी कामगार शेतमजुराच्या कामावर, त्याच्या मोबदल्यावर, त्याच्या कष्टाच्या कमाईवर परिणाम होतो, त्याच्यामुळे हिंसक वातावरण पाहिलेले आहेत। म्हणून जालन्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना, जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना मी ओरली नोटीसवर टाकत आहे की ताबडतोब हा मनोज जरंगे पाटील ह्या पुढे सुद्धा कायदेशीर पणे अशा प्रकारे म्हणजे बेकायदा आंदोलन करून जे आहे सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू शकतो, हिंसक आंदोलन करू शकतो आणि त्यामुळे ह्या पूर्व हिंसक आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता कायद्याने याला उठवा, कायद्याने याच्या मुसक्या बांधा। मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीतरी षडयंत्र आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या डोक्यातलं काही सांगता येत नाही आणि म्हणून हे कुजून गेलेले जे लोक आहेत, विचाराचे जे लोक आहेत, त्या कुजून गेलेल्या विचाराच्या लोकांना जे आहेत वेळीच पावबंद केलं पाहिजे। महाराष्ट्र अशांत झाला नाही पाहिजे। दिवाळीचे सणासुदीचे दिवस येत आहेत, लेकरा बाळांच्या परीक्षेचे अभ्यासाचे दिवस आहेत, यापूर्वीच लेकरांनी भोगलेलं आहे, आता या जरंग्यामुळे भोगता कामा नये। यापूर्वी देखील या जरंग्याच्या हिंसक आंदोलनांच्या विरुद्ध आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात गेलेलो आहोत। पोलिसांना माझी विनंती आहे, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या जरंग्याच्या आंदोलनाच्या बाबतीत ज्या ह्यापूर्वी निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत, ह्याचा देखील अभ्यास करावा। पोलिसांनी बॅरिकेड केल्याचं दिसत आहे समाज माध्यमांवर। त्या बॅरिकेडमुळे दोन गोष्टी घडतात, सामान्यपणे सामान्य माणसाला सुद्धा त्रास होतो। जेव्हा सामान्यांना त्रास होतो, जर त्याचं कारण जर जरंगे असेल तर जरंग्याला ताबडतोब उचललं पाहिजे, उठवलं पाहिजे, कायदेशीर मुसक्या बांधल्या पाहिजे, अन्यथा मला कायदेशीर न्यायिक मार्गाने जावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।